हॅलो फ्रेंड्स, वेलकम. 10th स्टँडर्डचा सायन्स पार्ट 2चं सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट या चॅप्टरचा आजचा 6th व्हिडिओ आहे. या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तेवढी बघा म्हणजे तुम्हाला आजचा टॉपिक चांगला व्यवस्थित समजेल. तर बघा, आपण या अगोदरचा जो 5वा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण क्रेब सायकल बघितलेलं होतं. आपल्याला हे पण माहिती आहे की क्रेब सायकल हा एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशनचा कितवा सेकंड स्टेप आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशनची लास्ट स्टेप बघणार आहे. इथे एरोबिक रेस्पिरेशन एंड होतं, पण त्या अगोदर आपण एकदा मागचा सगळा थोडासा ओव्हरलुक घेऊ म्हणजे आपल्याला सगळा टॉपिक क्लिअर होईल. बघा, आपण बघितलेलं आहे की ग्लुकोज हा जो मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलचं पायरुवेट मॉलिक्यूल्समध्ये काय होतं, 2 पायरुवेट मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. या 2 पायरुवेटचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं आणि ॲसिटिल कोएन्झाइम ए फायनली कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्यामध्ये त्याचं ऑक्सिडेशन होतं किंवा डिकम्पोजिशन होतं. मग आता हे आहे आपली बेसिक रेस्पिरेशन जे आत्तापर्यंत आपण शिकलेलो आहे. यापैकी ही फर्स्ट प्रोसेस आहे, हिला म्हणतात ग्लायकोलिसिस, जिच्यात ग्लुकोजचं रूपांतर पायरुवेट्समध्ये होतं. पायरुवेटचं ॲसिटिल कोएन्झाइममध्ये रूपांतर किंवा याला ॲसिटिलेशन पण म्हणतात किंवा लिंक रिॲक्शन पण म्हणतात, आपण बघितलेली ही रिॲक्शन. आणि ॲसिटिल कोएन्झाइम ए क्रेब सायकलमध्ये एंटर झाला की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर काय होतं, लिबरेट होतं. या प्रत्येक प्रोसेसमध्ये 2 प्रकारे एनर्जी रिलीज होते, एक डायरेक्ट एनर्जी आणि एक इनडायरेक्ट एनर्जी. मग आपण इथे लिहून घेऊ, डायरेक्ट एटीपी फॉर्मेशन होतं किंवा इनडायरेक्ट एटीपी फॉर्मेशन म्हणजे त्यापेक्षा इनडायरेक्ट एनर्जी रिलीज होते. ग्लायकोलिसिसमध्ये नेट 4 एटीपी तयार होतात, पण त्यापैकी 2 एटीपी वापरलेच जातात म्हणून डायरेक्ट नेट प्रोडक्शन फक्त 2 एटीपीचं असतं. इनडायरेक्टमध्ये आपल्याला 2 NADH2 मिळतात. लिंक रिॲक्शनमध्ये आपल्याला एकही डायरेक्ट काहीही मिळत नाही, फक्त 2 NADH2 मिळतात आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये. क्रेब सायकलमध्ये आपल्याला 2 टर्न होतात. क्रेब सायकलचे 2 टर्नमध्ये 2 ATP मॉलिक्युल्स मिळतात डायरेक्टली आणि 6 NADH2 आणि 2 FADH2 हे एनर्जी कॅरियर्स किंवा याला हायड्रोजन कॅरियर्स म्हणतो, पण हे इनडायरेक्ट एनर्जी काय करतात, स्टोअर करतात. मग आता आपल्याला कळालेलं असेल की टोटल बघा, ओव्हरऑल पूर्ण जेव्हा एरोबिक रेस्पिरेशन होतं तेव्हा टोटल 4 ATP तयार होतात. NADH जो आहे त्याचे 10 मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात आणि FADH2चे टोटल 2 मॉलिक्युल्स मिळतात. आता आपल्याला काय शिकायचं आहे, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय, आता ट्रान्सपोर्ट करतो आपल्याला, ट्रान्सपोर्ट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं आणि चेन म्हणजे एक सलग प्रकारची रिॲक्शन ज्याला आपण सेरीज म्हणतो. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही एक प्रोटीन्स आणि प्रोटीन कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रॉन कॅरियर्स यांची एक सेरीज असते. ही सेरीज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स कॅरी करते आणि हे इलेक्ट्रॉन्स कॅरी करते ती त्यांच्या टर्मिनल ॲक्सेप्टरकडे जो असतो ऑक्सिजन मॉलिक्यूल. म्हणजेच इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे काय करायचे, त्यांना कॅरी करून घ्यायचे आणि हे करत असताना हे इलेक्ट्रॉन्समधली जी एनर्जी असते ती काय केली जाते, रिलीज केली जाते. आणि ती कशासाठी वापरली जाते, तर ATP सिंथेसिससाठी. मग आपल्याला बघायचं आहे की मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे फंक्शन्स काय असतील, कशासाठी ही चेन कॅरी केली जाते. तर आता आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे फंक्शन्स बघण्याआधी बघा, आपण इन शॉर्ट आधी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बघू. ही काय एक सेरीज आहे, सेरीज ऑफ प्रोटीन कॉम्प्लेक्स अँड इलेक्ट्रॉन कॅरियर्स. काय हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज द थर्ड अँड लास्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. ही एरोबिक रेस्पिरेशनची तिसरी आणि सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काय होतं, मी तुम्हाला सांगितलं की प्रोटीन कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रॉन कॅरियर्सची ही एक सेरीज असते. इट ट्रान्सपोर्ट्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम hydrogen carriers
हायड्रोजन कॅरियर्स म्हणजेच NADH2. 2 टर्मिनल ॲक्सेप्टर जो असतो, शेवटचा ॲक्सेप्ट कोण करतं इलेक्ट्रॉन? ऑक्सिजन. तर ऑक्सिजनकडे ही चेन हे इलेक्ट्रॉन्स घेऊन जाते. दिस चेन इट इज लोकेटेड और इट ऑकर्स, ही कुठे होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट? इट ऑकर्स इन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला काही गोष्टी बेसिक क्लिअर झाल्या की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ज्याला आपण ETCs म्हणतो, तर ही एक थर्ड आणि लास्ट स्टेप आहे एरोबिक रेस्पिरेशनची. या सिरीजमध्ये प्रोटीनचे कॉम्प्लेक्स असतात, 4 कॉम्प्लेक्स असतात हे, आणि 2 इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतात. इट ट्रान्सपोर्ट्स इलेक्ट्रॉन फ्रॉम हायड्रोजन कॅरियर्स. हायड्रोजन कॅरियर्सचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यांच्यामधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, आणि हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन, जो टर्मिनल ॲक्सेप्टर असतो इलेक्ट्रॉनचा, सगळ्यात शेवटी इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातात, हे लक्षात घ्या फक्त. आणि ही कुठे होते? तर इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये. आता बेसिकली पुढचं पूर्ण स्टार्ट करायचं आहे, कारण आता आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि तिच्या सगळ्या स्टेप्स समजून घेणार आहे. पण त्याच्या आधी आपण बघत होतो की त्याचे फंक्शन पण आहे. तर आता फंक्शन काय आहेत त्याचे? एक, ATP सिंथेसिस, हे याचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे. काय तयार केले जातात इथे? ATP सिंथेसाइज केले जातात, जे आपल्याला फार गरजेचे आहे एरोबिक रेस्पिरेशनसाठी. 2, दुसरं महत्त्वाचं म्हणजे रिजनरेशन ऑफ NAD अँड FAD. NAD आणि FAD जे आहे ते काय केले जातात? रिजनरेट होतात, आणि त्यांचं काय केलं जातं? ऑक्सिडेशन केलं जातं. आधी हे लक्षात घ्या. आपण आता ह्या 2 मेन काम आहे की NAD आणि FAD रिजनरेट करा, ATP सिंथेसाइज करा, आणि या प्रोसेसमध्ये जो मेटाबॉलिक वॉटर तयार होतं, आपण रेस्पिरेशनमध्ये बघतो की पाणी तयार होतं. हे पाणी शरीरात कुठून तयार होतं? तर हे पाणी आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये पाणी काय होतं? तयार होतं. आता महत्त्वाचं जे आहे, आता फंक्शन्स आपण मेन फंक्शन्स बघितलेलेच, हे 2 मेन फंक्शन आहे. कारण सारखे NAD आणि FAD मॉलिक्युल्स बॉडी सारखे कुठून तयार करणार? यांना व्हिटॅमिन्स लागतात, जे डाएटमधूनच मिळतात. त्यामुळे NAD आणि FADचे मॉलिक्युल्स बॉडी काय करते? रिजनरेट करते. आता महत्त्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवा की ही प्रोसेस ज्या ठिकाणी होते, ज्याला आपण काय म्हणणार? मायटोकॉन्ड्रिया, त्याचं बेसिक स्ट्रक्चर फक्त परत एकदा रिवाइज करणं फार गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला ही स्टेप पुढे घेता येणार नाही. तर तुम्हाला माहिती आहे की मायटोकॉन्ड्रिया हा एक बशीच्या आकाराचा, सॉसर शेप ज्याला आपण म्हणतो, असा एक ऑर्गॅनेल आहे. हा ऑर्गॅनेल बऱ्यापैकी मोठा असतो. तर या ऑर्गॅनेलला किंवा जो आहे मायटोकॉन्ड्रिया, त्याला अशा प्रकारे फोल्डिंग्स असतात. आपण मागच्या पण क्रेब सायकलमध्ये पण हे बघितलेलं आहे, कारण ह्या मोस्टली एरोबिक रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रिया शिवाय होऊच शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या ऑर्गॅनेल्समध्ये किंवा ज्या ऑर्गॅनिझममध्ये मायटोकॉन्ड्रिया नसेल, तर तिथे कम्प्लिटली अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर ह्युमन RBCs, म्हणजे आपल्या शरीरात ज्या रेड ब्लड कार्पस्कल्स आहेत, यांच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होऊच शकत नाही. अदरवाईज एक तर ते ऑक्सिजन कॅरियर्सच असतात, त्याच्यामुळे त्यांना एरोबिक रेस्पिरेशन करता पण येणार नाही. पण त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतात. मायटोकॉन्ड्रिया नसल्यामुळे RBCs कम्प्लिटली अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, हे आपण लक्षातच ठेवलं पाहिजे. तर इथे फक्त तुम्हाला काय करणं गरजेचं आहे बघा, ह्या 2 मेम्ब्रेन आता तुम्हाला माहिती आहे. ही जी आहे ही आहे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आणि ही जी आहे याला आपण ते पण माहिती आहे तुम्हाला, आउटर मेम्ब्रेन जी आहे मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन. आणि आता आपण इथे असं पण लिहिलं तरी चालेल, इनर मेम्ब्रेन. या 2 मेम्ब्रेन्समध्ये गॅप असतो, या गॅपला म्हणतात इंटर मेम्ब्रेन स्पेस. 2 मेम्ब्रेन मधली जागा खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होत नाही. इथे जे आहेत याला म्हणणार क्रिस्टी.
हे कशासाठी असतात तर मेम्ब्रेनचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूमचा जो रेशो असतो मोस्टली सरफेस एरिया वाढवण्यासाठी, जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढ्या जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय होतील, कॅरी होतील, तेवढ्या जास्त प्रमाणात मायटोकॉन्ड्रिया एटीपी तयार करू शकतात. आता तुम्हाला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया एटीपी तयार करतात म्हणून त्याला पॉवर हाऊस म्हणतात. हे जे आत आहे याला काय म्हणणार, मॅट्रिक्स. आणि मॅट्रिक्सच्या बाहेर आहे तो आहे सायटोसोल, कारण मायटोकॉन्ड्रिया हा सेल मधला ऑर्गन आहे, त्याच्यामुळे सायटोसोलमध्ये सायटोप्लाझममध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात. आणि ह्या पूर्ण याच्यामध्ये मॅट्रिक्समध्ये क्रेब्स सायकल होतं. आणि ही जी पोझिशन आहे म्हणजे ही जी मेम्ब्रेन आहे इथे अशा प्रत्येक मेम्ब्रेनच्या प्रत्येक पार्टवरती काय होत असतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कॅरी होत असतात. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये आपण बघितलं की एटीपी सिंथेसाइज होतो. एटीपी सिंथेसिसला आपल्याला माहिती आहे फॉस्फोरायलेशन म्हणतात. एटीपी सिंथेसिसला काय म्हणतात, फॉस्फोरायलेशन. मग फॉस्फोरायलेशन म्हणजेच काय, एटीपी सिंथेसिस. पण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये सगळ्या इंग्रेडियंट जे पार्ट्स घेतात कॅरियर्स, म्हणजे आता आपण हे जे दोन ऑक्सिजन कॅरियर्स हायड्रोजन कॅरियर्स बघितले यांचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे एटीपी सिंथेसिस बाय ऑक्सिडेशन ऑफ कॅरियर्स, देअरफॉर इट इज कॉल्ड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इथे सगळ्यांचं ऑक्सिडेशन होतं म्हणून त्यांना तुम्ही काय म्हणणार, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं ऍक्च्युली ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन हा लास्ट पार्ट असतो, पण आपल्या सिलेबसनुसार आपण हा एकत्रच घेतोय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये. मग आतापर्यंतचा सगळा भाग तुम्हाला समजलेला असेल की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय, आपण किती NADH2 किती FADH2 कॅल्क्युलेट केलेले हे नीट लक्षात ठेवा, कारण 2 ATP आणि 4 डायरेक्ट ATP मिळतात प्लस 2, 2, 6 टोटल 10 NADH2 मिळतात आणि 2 FADH2 मिळतात. म्हणजे तुम्हाला फायनल कॅल्क्युलेशनला हे लक्षात राहील. ओके, आपण आता पुढचा पार्ट बघतोय. तर आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ह्या डायग्रामच्या मार्फत आता आपण समजून घेणार आहे. आता इथे नीट समजून घ्या, हे जे आहे दिसतंय तुम्हाला हे मॅट्रिक्स आहे मायटोकॉन्ड्रियाच. ओके, ही जी आहे तुम्हाला इथे जी दिसतीये हिला काय म्हणणार तुम्ही, ही इनर मेम्ब्रेन आहे. इथे नाव देते, इकडे नाव न देता इथेच लिहू आपण. कुठली मेम्ब्रेन आहे ही, इनर मेम्ब्रेन. ही कोणती मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन. इथून खाली समजा अशी जर आपण काढली तर ही आउटर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन आणि इथे काय, इंटर मेम्ब्रेन स्पेस. आणि हे जे तुम्हाला गोल वगैरे दिसत आहे हे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत. आणि हे जे आहेत हे ज्याला ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स म्हणतात. तुम्हाला हे जे कॉम्प्लेक्स दिसत आहेत 4 कॉम्प्लेक्स आहे आणि 2 कॅरियर्स आहेत. तर हे जे ट्रान्सपोर्ट आहे यांना आपण काय म्हणणार, इंटरमेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या आत असलेले म्हणजे आत पण नसतात आणि बाहेर, आतमध्ये याला एम्बेडेड म्हणतात. मेम्ब्रेनच्या आतमध्ये असे घुसलेले असतात, याला आपण काय म्हणणार, इंटरमेम्ब्रेन प्रोटीन्स. आणि अशा प्रकारे ही एक चेन तयार होते. फायनली तुम्हाला एक एटीपी सिंथेस नावाचे हे जे आहे हे एन्झाईम आहे, हे एटीपी प्रोडक्शन करतं. आता इथे सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी समजून घ्या की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन 3 स्टेपमध्ये होते. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, एक प्रोटॉन पंप तयार केला जातो, ज्याला आपण, मी फक्त एवढं जस्ट तुम्हाला समजावं म्हणून लिहिते, याची ॲक्च्युली तुम्हाला फारशी काही लिखाणाला गरज नाही म्हणून. एक म्हणजे प्रोटॉन पंप तयार करायचा, दुसरं म्हणजे एटीपी सिंथेसाइज करायचा, एटीपी सिंथेसिस, आणि तिसरं म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचे बाय ऑक्सिजन. म्हणजे ह्या 3 स्टेप आहेत. आता ह्या 3 स्टेप कशा कॅरी होतात हे आपण अगदी सोप्या याच्यात समजून घेऊ. लक्षात घ्या, हे फार सोपं असतं जेव्हा आपल्याला समजतं. अदरवाईज हे खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. पण हे मी सोपं समजलं तर तुम्हाला 11वी 12वीला खूप म्हणजे खूप जास्त मदत होतील. जे मुलं नीटच्या एक्झाम्स देतात त्यांच्यासाठी खूपच जास्त गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आपण आत्ता बेसिक फक्त घेतोय. आता प्रोसेसमध्ये आपण शिकलो की 2 रिड्यूस्ड कोएन्झाइम्स आहेत आपल्याकडे. एक आहे NADH2 आणि दुसरं आहे FADH2. तर NADH2 जो आहे हे एक रिड्यूस्ड कोएन्झाइम आहे. मी थोडं खाली लिहिते म्हणजे तुम्हाला डायग्राम अगदी क्लिअर होईल. तर पहिले कॉम्प्लेक्समध्ये काय होतं ते बघा, NADH2चं ऑक्सिडेशन होतं.
ह्या इथे आत्ता एक लक्षात घ्या, ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन निघून जाणं, लॉस ऑफ हायड्रोजन, याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. जसं ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनेशन आहे गेन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनशी कंबाईन होणं. पण ऑक्सिडेशनची दुसरी डेफिनेशन काय आहे, लॉस ऑफ हायड्रोजन. तर NADH2 जो मॉलिक्यूल आहे, ह्या मॉलिक्यूलमधून काय बाहेर पडतात, एक ह्या मॉलिक्यूलचं आधी रिडक्शन समजून घ्या. NADH2चं NAD +2 प्रोटॉन्स +2 इलेक्ट्रॉन्स, अशा प्रकारे याचं काय होतं, रिडक्शन होतं, सॉरी ऑक्सिडेशन होतं. त्याच वेळेस FADH2 जो आहे त्याचं पण अशाच प्रकारे ऑक्सिडेशन होतं. FAD +2 प्रोटॉन्स +2 इलेक्ट्रॉन्स. लक्षात घ्या, ह्या दोघांचं पण काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय. मग आता NADH2 मधून काय बाहेर पडला, NAD आणि 2 इलेक्ट्रॉन्स आणि H+ म्हणजे प्रोटॉन्स. हे प्रोटॉन पंप करून बाहेर टाकले जातात, H+. कुठे गेले सगळे प्रोटॉन्स, आता ही काय एकच नसेल, बऱ्याच वेळेस, पण प्रोटॉन्स एंटर इन द इंटरमेम्ब्रेन स्पेस. नीट बघा, NAD परत मॅट्रिक्समध्ये टाकला जातो. हा NAD काय होईल, तर हा मॅट्रिक्समध्ये एंटर होईल, मॅट्रिक्समध्ये मग तो परत रिजनरेट होऊन परत वापरला जाईल, म्हणजे तो रिजनरेट झाला. 2 इलेक्ट्रॉन्स तयार झालेले आणि H+ जे आहे हे H+ कुठे केले, दे आर ट्रान्सपोर्टेड इन द इंटरमेम्ब्रेन स्पेस. सिमिलरली कॉम्प्लेक्स मध्ये जे सेकंड कॉम्प्लेक्स आहे, इथे FAD पासून FADH2 आहे, FAD काय झाला, रिजनरेट झाला, 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले आणि हे जे H+ आयन्स असतात हे काय केले, दे आर प्रोटॉन्स म्हणतो आपण त्यांना, प्रोटॉन्स आर ट्रान्सपोर्टेड अगेन इन टू द इंटरमेम्ब्रेन स्पेस. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स, दीज इलेक्ट्रॉन्स आर कॅरीड टू द कॅरियर. हा जो आहे याला युबिक्युनोन किंवा कोएन्झाइम Q म्हणतात. हे जे कॅरियर आहे हे सगळे कॉम्प्लेक्स 1 आणि कॉम्प्लेक्स 2 मधले इलेक्ट्रॉन्स कॉम्प्लेक्स 3 मध्ये कॅरी करतात. जेव्हा हे इलेक्ट्रॉन, लक्षात घ्या, हे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स असतात, या इलेक्ट्रॉनमध्ये प्रचंड एनर्जी असते. एक एक्झाम्पल घ्या की आपल्याला काय करायचंय, 10th फ्लोअरवरून खाली यायचंय, अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशन आहे, आपण 10व्या मजल्यावरती आहे. आता आपल्याला खाली येताना आपण काय करणार, डायरेक्ट उडी मारणार का, जंप करणार का 10व्या मजल्यावरून, नाही, आपण पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर करणार. का बरं, तर आपण स्टेप बाय स्टेप खाली येतोय. आपण जी ग्रॅव्हिटेशनल एनर्जी ही स्टेप बाय स्टेप कमी कमी करत जातो आणि एकदम जमिनीवर आलो की ती 0 होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे आपली पोटेन्शियल एनर्जी जमिनीवरती 0 असते. मग असं 10व्या मजल्यावर जर गेलो, उडी मारली, तर इतक्या हाय पोटेन्शियल एनर्जीमुळे आपली डेथ होणार, बरोबर आहे. मग इथे सिमिलर तेच आहे की इलेक्ट्रॉन डायरेक्ट ऑक्सिजनला देता येत नाही. का नाही देता येते, तर मग त्यांच्यामध्ये खूप जास्त एनर्जी आणि ऑक्सिजनची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे की एवढी हाय एनर्जी काय करायची आहे, एकदमच घ्यायची. म्हणून त्यांची एनर्जी हळूहळू काय केली, कमी केली. ही एनर्जी कुठे वापरली, तर हे प्रोटॉन पंप करायला. कुठे पंप केले, ते इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये ते सध्या पंप करून इथे टाकले. आता इथे पण कॉम्प्लेक्स 3 मध्ये, जेव्हा कॉम्प्लेक्स 3 मधून इलेक्ट्रॉन कुठे जातात, सायटोक्रोम C कडे, म्हणजे पुढच्या कॅरियरकडे, आणि प्रोटॉन्स परत एकदा काय झाले, रिलीज झाले. कुठे रिलीज होतात, हे इंटरमेम्ब्रेन स्पेस. हा जो नंबर आहे मी फक्त ड्रॉ केलेला आहे, तिथे एक्झॅक्ट 2च आहे 4च आहे असं म्हणून नाही काढले. तर सायटोक्रोम C आता फायनली इलेक्ट्रॉन कुठे एंटर करेल, कॉम्प्लेक्स 4 कडे. आता इथे काय होतं की हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 4 मधून, लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन हे इलेक्ट्रॉन काय करतं, ऍक्सेप्ट करतं. ऑक्सिजन हा टर्मिनल ऍक्सेप्टर आहे आणि काय झाले, इलेक्ट्रॉन इथे ऍक्सेप्ट झाले. परत एकदा काय झाले, प्रोटॉन्स इथे पंप होतात. तर हे जे प्रोटॉन पंपिंग आहे, या प्रोटॉन पंपिंगमुळे आता तुम्ही बघू शकतात की मॅट्रिक्समध्ये इथे आपण लिहू की हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, हे इलेक्ट्रॉन्स काय केले, ऑक्सिजनने काय केले, ऍक्सेप्ट केले आणि आपल्याला काय मिळाला, ऑक्सिजनचा 1/2 O2 मिळाला ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनने. पुढची प्रोसेस आपण अजून बघणार आहोत. आता हे H+ आयनमुळे काय झालं की प्रचंड प्रमाणात हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन
इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये खूप जास्त झालं. आपल्याला माहिती आहे की कुठलीही वस्तू तिच्या जास्त कॉन्सन्ट्रेशनकडून कमी कॉन्सन्ट्रेशनकडे येते. आता इथे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन खूप आहे आणि मॅट्रिक्समध्ये हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. आता हा जो हायड्रोजन आहे हा काय करायचा आहे आपल्याला, इथून याचं डिफ्युजन होईल, म्हणजे हा जास्त कॉन्सन्ट्रेशनकडून कमी कॉन्सन्ट्रेशनकडे त्याला मॅट्रिक्समध्ये न्यायचं आहे. कोण नेणार, तर ATP सिंथेस नावाचं हे प्रोटीन आहे. हे प्रोटीन या हायड्रोजनला जे इकडे पंप झालेले हे यांचं काय करेल, याला परत इकडे आणेल. H2 हा H2 आणि ॲटमॉस्फेरिक वॉटर एकत्र येऊन ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन तयार होतं वॉटर. आणि या प्रोसेसमध्ये काय तयार होतात, हे रोटेट होतं, हे एन्झाईम आहे आणि हे एन्झाईम काय तयार करतं, ATP तयार करतं. बघा, मग आता आपल्याला प्रोसेस समजलेली आहे सगळ्यांनी की इथे काय होतात, H+ एंटर होतात हे सगळे. ATP सिंथेस हे H+ कुठे टाकतं, परत मॅट्रिक्समध्ये. मॅट्रिक्समध्ये ऑक्सिजनचं काम काय, टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. जर हे डीएनर्जाइज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टच नाही केले कोणीच, तर हे इलेक्ट्रॉन तसेच राहतील आणि ही सगळी सिस्टीम ब्लॉक होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात एरोबिक रेस्पिरेशन थांबेल. जर ऑक्सिजन नसला तर या हायड्रोजनला बाइंड करायलाच काही राहणार नाही. हा हायड्रोजन या ऑक्सिजनशी बाइंड होतो, कंबाईन होतो, पाणी तयार होतं आणि त्याच्यामुळे मॅट्रिक्समधला परत एकदा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काय असतं, कमी, आणि इकडचे हायड्रोजन परत एकदा इकडे येतात. म्हणजे हा पूर्ण फ्लो चालू होण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ऑक्सिजन शिवाय होऊ शकत नाही. इट इज कम्प्लिटली एरोबिक प्रोसेस. याला ऑक्सिजन अत्यंत गरजेचा आहे. आता मग तुम्हाला क्लिअर झालं की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये ॲक्च्युली होतं काय. काय होतं की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कंटेन्स दीज प्रोटीन कॉम्प्लेक्सेस or the series of protein complexes and electron carriers. These electron carriers carry the electrons produced during the oxidation of reduced coenzymes NADH2 FADH2. थोडक्यात मराठीत NADH2 आणि FADH2 हे रिड्युस्ड कोएन्झाइम्स आहे. त्यांचं ऑक्सिडेशन होतं आणि दोन गोष्टी बाहेर पडतात, H+ आणि 2 इलेक्ट्रॉन. H+ म्हणजे प्रोटॉन्स. हे प्रोटॉन पंप केले जातात. जी एनर्जी बाहेर पडते इलेक्ट्रॉन रिलीज होतात तेव्हा, ती एनर्जीच्या सहाय्याने इलेक्ट्रॉन पंप केले, म्हणजे हे प्रोटॉननी पंपिंग झालं यांचं. आता किती कॉम्प्लेक्सेस आहे, 4. NADH2 पहिल्याच कॉम्प्लेक्समध्ये येत असल्यामुळे तो जास्त एनर्जी रिलीज करतो, जास्त प्रोटॉन इकडे पाठवतो. त्यामुळे एक NADH2 1 NADH2 gives 3 ATP. पण जर तो NADH2 सायटोसोल मधला असेल ग्लायकोलिसिसचा तर तो 2च ATP देतो. त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी इथे कन्फ्युजन होतं. एक FADH2 तो सेकंड कॉम्प्लेक्स पासून स्टार्ट झालेला आहे बघा, त्यामुळे FADH2 आपल्याला 2 ATP देतो. आता आपण मगाशी बघितलं की टोटल पूर्ण एरोबिक रेस्पिरेशन क्रेब्स सायकल पर्यंत 10 NADH2 मिळालेले होते, म्हणून 10 गुणिले 3 बरोबर किती ATP झाले, 30 ATP. आणि 2 गुणिले 2 बरोबर किती झाले, 4 ATP. टोटल किती ATP झाले, 34 ATP. आणि 4 जे आहेत काय म्हणता येईल, 4 डायरेक्ट भेटलेले होते आपल्याला, डायरेक्ट पण लिहून टाकू आपण. डायरेक्ट किती होते, 4. म्हणून टोटल किती ATP मिळाले आपल्याला, 32 ATP. फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही बुक्समध्ये किंवा काही ठिकाणी असं दिलेलं असतं की NADH2 जर ग्लायकोलिसिस मधले असले तर ते 2च ATP देतात, म्हणून इथे त्या दोघांमधला एक ATP कमी करून इथे कधी कधी 36 ATP पण असतात. म्हणजे ही पण लक्षात राहू द्या फक्त. तर मग आपण आपल्या सोयीसाठी फक्त एवढंच बघितलं की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय आहे, एक सेरीज आहे. कशाची सेरीज आहे, तर प्रोटीन कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रॉन कॅरियरची. ही सेरीज कुठे असते, तर इट इज प्रेझेंट इन द इनर membrane of mitochondria. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज द थर्ड अँड लास्ट स्टेप
या स्टेपच्या 3 प्रोसेसेस आहे. एक म्हणजे प्रोटॉन पंप केले जातात, मग ATP सिंथेसिस होतं आणि फायनली इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट होतात ऑक्सिजनकडून. म्हणजे इथे ऑक्सिजनची फार गरज आहे. मग आता इन शॉर्ट आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कम्प्लिटली समजलेली आहे. पण या डायग्राम्स तुम्हाला व्यवस्थित समजल्या. थोडक्यात फक्त एवढंच लक्षात घ्या की प्रोटॉन इथे पंप होतात, इलेक्ट्रॉन डी एनर्जाइज होतात. हळूहळू इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी केली जाते. ती एनर्जी ह्या प्रोटॉनला इकडे आणण्यासाठी वापरली जाते. प्रोटॉन इकडे आणले की ते परत मॅट्रिक्समध्ये नेण्यासाठी एक एन्झाईम आहे ज्याला म्हणतात ATP सिंथेस. हे एन्झाईम प्रोटॉनला पलीकडे पण घेतं आणि ते करत असताना त्याचं जे केमिकली तो काय तयार करून घेतं, ATP तयार करतं. म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ॲक्च्युली बऱ्याच कामांसाठी वापरले, आपण त्याचे फंक्शन बघितलेले. ओके, मग आता आपण याचा म्हणजे ह्या जो चॅप्टरचा हा जो भाग आहे रेस्पिरेशनचा, याचा एकच टॉपिक आता शिल्लक आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. तोपर्यंत गुड बाय.